हाय, कशा आहात? श्री स्वामी समर्थ. आज तुम्हाला मी सनस्क्रीनबद्दल पूर्ण माहिती देणार आहे. सनस्क्रीन म्हणजे काय? सनस्क्रीन का लावायचं? सनस्क्रीन कसं लावायचं? सनस्क्रीन लावल्यानेचे फायदे, न लावल्याचे दुष्परिणाम, ह्या गोष्टी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सगळ्या माहिती पडतील. ऑइली स्किनसाठी कोणत्या स्किनसाठी वापरायचं आहे, किती वेळा रिअप्लाय करायचं आहे, सगळ्या माहिती तुम्हाला मिळेल. त्यामुळे पूर्ण व्हिडिओ बघा आणि माझी माहिती आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तर चला, मी तुम्हाला सनस्क्रीनबद्दल नॉलेज सांगत आहे, थोडीशी माहिती सांगत आहे. तर सनस्क्रीन म्हणजे काय? तर सनच्या रेसपासून आपल्या स्किनला प्रोटेक्ट करणारी क्रीम सनस्क्रीन ही सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे आपल्या लाईफमध्ये. बिकॉज का? तर आपला फेस हा इम्पॉर्टंट आहे. आपण उन्हात जातो, आपली स्किन काळवंडते, रॅशेस येतात, स्किन लाल होते, जळजळते. या गोष्टीकरिता आपल्याला सनस्क्रीन लावणं गरजेचं आहे. तर आत्तापासून तुम्ही सनस्क्रीन लावायला सुरुवात करा. जर तुम्हाला काही नाही घेता येत आहे, परवडत नाही आहे, तर ॲटलिस्ट एक सनस्क्रीन विथ मॉइश्चरायझरवाला सनस्क्रीन तरी अप्लाय करा. तुम्ही जर फील्डवर्क करत असाल तरीही, आणि तुम्ही आतमध्ये काम करत असाल तरी तुम्हाला सनस्क्रीन हा कंपल्सरी लावायचा आहे. हे लक्षात ठेवा. सनस्क्रीन हा 365 डेज कंपल्सरी लावायचा आहे. पण जर कोणाला नाही जमत आहे तर ॲटलिस्ट उन्हाळ्यामध्ये तरी कंपल्सरी लावा. त्यानंतर सनस्क्रीन जर ऑइली स्किन असेल तर सनस्क्रीन आपल्याला जेल बेसमध्ये मिळतं. तर जेल बेसवाले जे ऑइली स्किन आहे, मग कॉम्बिनेशन स्किन आहे, ज्यांचं थोडं ऑइली थोडं ड्राय आहे, म्हणजे व्ही झोन ऑइली आहे किंवा टी झोन ऑइली आहे, तर अशा लोकांनी पण जेल बेसमध्ये सनस्क्रीन लावायचं. आणि टोटली ऑइली असेल त्यांनीही जेल बेसमध्ये लावायचं. ज्यांची ड्राय नॉर्मल आहे त्यांनी जी क्रीम बेसमध्ये आहे ती सनस्क्रीन ॲप्लाय करू शकता. सनस्क्रीन लावण्याचं पण एक आहे की तुम्ही उन्हामध्ये किती तास बाहेर आहात, म्हणजे तुमचं डेली लेवल सन एक्सपोजर किती आहे, म्हणजे तुम्ही उन्हामध्ये किती तास राहत आहे, एक्सपोज होत आहे सनच्या किरणामध्ये तुमची स्किन. तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, तर तुम्हाला SPF, जसं तुम्ही बाहेर फील्डवर्कवर आहात, कंटिन्यू उन्हामध्ये आहात, तर तुम्हाला SPF 50 लावणं गरजेचं आहे. ते पण SPF 50 PA ट्रिपल+, जे ग्रेड आहे ते, तर ट्रिपल+ लावला तर सगळ्यात बेस्ट आहे. आणि SPFमध्ये हे 2 ग्रेड असणं गरजेचं आहे. मेन म्हणजे SPF 50, 40, 30 तुमच्या नीडप्रमाणे, तुमच्या बाहेर तुम्ही किती उन्हामध्ये आहात त्या टाईमप्रमाणे, त्या हवर्सप्रमाणे तुम्हाला SPF घ्यायचं आहे. आणि त्याच्याबरोबर त्याच्या खाली PA ट्रिपल+, डबल+, 1+ असे ग्रेड असतात. तर ते असे 2 तुम्हाला त्याच्यामध्ये असणं गरजेचं आहे. सन प्रोटेक्शन आणि प्रोटेक्शन फॅक्टर, त्या 2 गोष्टी गरजेच्या आहेत. SPF म्हणजे SPF काय? म्हणजे जे सूर्याचे किरण असतात ना, SPF म्हणजे नाही, सूर्याची जी किरणं असतात ते दोन्ही किरणं हार्मफुल आहेत. एक अल्ट्राव्हायलेट एजिंग, जे स्किनला रिंकल, फाईन लाईन्स, स्किनला आपल्या वयाच्या अगोदर आपल्याला स्किनला म्हातारपण येतं, रिंकल, फाईन लाईन, स्किन सॅगिंग, याला हा अल्ट्राव्हायलेट एजिंग या किरणापासून होतं. तर हा किरण तुम्ही घरात कितीही राहावा, घरात दरवाजा बंद करा, खिडक्या बंद करा, हा किरण पास करून घरामध्ये येतो. त्यामुळे आपल्याला सनस्क्रीन लावायचं आहे. अल्ट्राव्हायलेट एजिंग आहे, त्याला सनस्क्रीन 99%च प्रोटेक्ट करू शकतो, 98-99%. बट बर्निंगला SPF जे सोल्युशन आहे ते बर्निंग म्हणजे अल्ट्राव्हायलेट बर्निंग या रेजला प्रोटेक्शन देऊ शकतो. म्हणजे जी स्किन आपली काळवंडते, जळजळते, मेलॅनिन म्हणजे जे डार्कपणा जमा होतो एका साईडला, जसं तुम्ही या साईडने उन्हामध्ये आता इकडे, तर त्याप्रमाणे मग ते ब्लॅक होतं. तर सनस्क्रीन तुम्हाला लावायचं. सनस्क्रीन कसं लावायचं? तर सनस्क्रीन लावताना तुम्हाला पूर्ण हाताला घेऊन असं स्प्रेड करून लावायचं नाही. तर सनस्क्रीन पी साईज अमाऊंट, म्हणजे मोतीचा अमाऊंट, त्याप्रमाणे तुम्हाला सनस्क्रीन घ्यायचं आहे. बोटाने डॉट करायचं सगळीकडे आणि अपवर्ड मोशनमध्ये तुम्हाला सनस्क्रीन लावायचं आहे. डोळ्याला पण, डोळ्याच्या खाली पण, मानेला पण, याप्रमाणे. सनस्क्रीन बाहेर जायच्या अगोदर 15-20 मिनटं अगोदर सनस्क्रीन लावायचं आहे, म्हणजे ते चांगलं ॲब्झॉर्ब होतं आणि उन्हात गेल्यानंतर स्वेटिंग येत नाही. तुम्ही जर बाहेर आहात कंटिन्यू उन्हाळ्यामध्ये, तर तुम्हाला रिअप्लाय करणं गरजेचं आहे प्रत्येक 2 तासामध्ये सनस्क्रीन.
वेट टिश्यूने तुम्हाला स्किन आहे तो क्लीन करा आणि तुम्ही परत रिअप्लाय करू शकता. ठीक आहे. सनस्क्रीन आहे ना मिनिटावर कॅल्क्युलेशन होतं. SPF 50, 40, 30, 24. तर ते कसं आहे, तर एक SPF म्हणजे 1, 2, 3, 4, 5 असं 24. तर 1 SPF 10 मिनिट्स काउंट करतं, 10 मिनिट्स वर्क करतं. तर असं त्याप्रमाणे तुम्ही काउंटिंग करून मल्टिप्लाय करून तुम्ही त्याप्रमाणे तुम्ही ज्या टायमामध्ये जेवढे मिनटं तुम्ही उन्हामध्ये आहात तेवढे मिनटं तुमची कॅल्क्युलेशन करून तुम्ही त्याप्रमाणे SPF परचेस करू शकता. हे लक्षात ठेवा. SPF 50 मोर दॅन 3 hours यूज होतं. ठीक आहे. SPF 40 3 hours म्हणजे आतमध्ये 3 तासाच्या आतमध्ये. SPF 24 आहे ते 2 तासच्या आतमध्ये. तर याप्रमाणे तुम्हाला सनस्क्रीन घ्यायचं आहे. तर सनस्क्रीन लावा कंपल्सरी. आणि सनस्क्रीन फेससाठी वेगळं आहे आणि बॉडीसाठी वेगळं आहे. बॉडीचं फेसला लावू नका, कारण कसं बॉडीची स्किन आहे ना फेसच्या स्किनपेक्षा ना थिक असते. त्यामुळे बॉडीसाठी वेगळा सनस्क्रीन वापरायचा आहे. बॉडीचा सनस्क्रीन स्किनला लावायचा नाही आहे. तो हार्श करतो स्किनला, रॅशेस येतात, स्किन ड्राय होते, डॅमेज होते. त्यामुळे बॉडीचं सनस्क्रीन फेसला लावायचं नाही आहे. तर बॉडी सनस्क्रीन म्हणजे बॉडीच्या हिशोबाप्रमाणे त्याच्यामध्ये तेवढ्या क्वांटिटी तेवढं म्हणजे हे कॅपेबल आहे ते जे काही वस्तू मिक्स केले ते त्याप्रमाणे बॉडीच्या स्ट्रक्चरप्रमाणे मिक्स केलेलं आहे. त्यामुळे फेसला लावू नका, कारण फेसची स्किन भरपूर डेलिकेट असते, थीन असते. त्याच्यावर वाईट परिणाम व्हायला वेळ लागणार नाही. त्यामुळे बॉडी सनस्क्रीन फेसला लावू नका. ठीक आहे. जर तुम्हाला माझी सनस्क्रीनची माहिती आवडली असेल तर माझ्या माहितीला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अशीच तुम्हाला स्किनविषयी माहिती देण्यासाठी मी पुन्हा येईल. धन्यवाद.